शरद पवार एनडीए मध्ये सामील होण्याची शक्यता आहे। अदानींच्या मध्यस्थीने पवार एनडीए मध्ये सामील होतील। पुण्यातील दोन्ही गट एकत्र ही पहिली पायरी असल्याचं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी एक मोठा दावा केलेला आहे। उद्योगपती अदानी यांच्या मध्यस्थीने शरद पवार एनडीए मध्ये सामील होण्याची शक्यता आहे, असा मोठा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय। मोदींनाही लोकसभेतील खासदारांची गरज आहे। शरद पवार यांच्याकडे आमदार कमी आहेत। पुण्यामध्ये दोन्ही गट एकत्र आल्यानं एकत्रीकरणाची पहिली पायरी गाठल्याचं स्पष्ट झालं असून पुण्यातील ही युती स्थानिक स्तरावरची तात्पुरती युती ठरते का याकडे सर्वांचं लक्ष असेल, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय। अनेक पवार साहेबांच्या सोबतचे आमदार अजितदादांच्या संपर्कात आहेतच। एक 2-4 लोक सोडले, 4 लोक सोडले तर मला कोणी दिसत नाही फार काही। आता आम्ही सभागृहात पण बघतो, त्यामुळे आम्हाला त्याची आयडिया आहेच। आणि मोदी साहेबांना सुद्धा 8 खासदारांची आवश्यकता आहे तिकडे दिल्लीत। त्यामुळं मध्यस्थी भूमिका उद्या जर उद्योगपती अदानी साहेबांनी घेतली समन्वय करायची, तर ते शक्य आहे का अशी चर्चा महाराष्ट्रात आहे। पण माझं मत तुम्ही विचारत असाल तर मला वाटतं की आता या पवार साहेबांच्या एकूण राजकीय कारकिर्दीचा विचार करता ती भूमिका ही पुण्यातील ही तात्पुरती भूमिका असेल। पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही एनसीपी एकत्र आहेत आणि महापालिका निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही आणि देशाच्या राजकारणातही काही मोठे निर्णय दोन्ही एनसीपी मिळून घेऊ। काय मोठा निर्णय असू शकतो? काय मोठा निर्णय म्हणजे असा काय मोठा निर्णय असू शकतो? शरद पवारांनी एनडीए बरोबर जाणं, हा मी मोठा निर्णय मानत नाही। शरद पवारांनी एनडीए हा मी मोठा निर्णय मानतच नाही आम्ही। आणि पवार साहेब असं करतील असं मला वाटत नाही। पवार साहेबांची विचारसरणी पुरोगामी विचारांचे ते नेते आहेत। त्यांनी जी पुरोगामी विचारधारा आहे, शाहू फुले आंबेडकर आणि जात्यंत शक्तीविरुद्ध जी लढाई महाराष्ट्रानं कायम केली, त्याचे सध्याचे शिलेदार आणि नेतृत्व शरद पवारांकडे आहे आणि आम्ही त्यांच्याकडे त्या दृष्टीनं पाहतो। त्याच्यामुळे असा वेडावाकडा विचारधारेविरुद्ध जाण्याचा निर्णय ते घेतील असं आम्हाला वाटत नाही त्यांच्या चाहत्यांना।